नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रशांत आणि पुन्हा एकदा भेटतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बिग बॉसचा रिव्ह्यू परत पुन्हा एकदा घेतोय आणि त्याच्यामध्ये आज सगळ्यात भारी गोष्ट की बिग बॉसला आपण नामकरण देऊयात एक बिग बॉस, रडका बॉस. असं कोणता दिवस जात नाही की एपिसोडमध्ये कोण ना कोण रडत नाही. प्रत्येक टायमाला कोणी ना कोणी रडतंय. ही गोष्ट खरंच हिडिक करते डोक्याला, की बाबा इतकं रडायचं कारण काय? तरी पण लोकं रडायचं काही थांबत नाहीयेत. तरी पण आपण त्याला सुरुवात करतोय. तर सुरुवात आहे कालच्या टास्कपासूनच झालेली आहे. जे तिसरा राउंड चालू आहे. रुचितानी त्या मोती घेतलेला एक मेन जो डान्सचा, तर ती डान्स करतीये आणि त्या ह्याच्यामध्ये रुचिताने स्पष्ट ह्याच्यात सागरला कौल दिलेला आहे. जो आपल्याला एक्सेप्टेड पण होता, की बाबा सागरचीच टीम जिंकणार. कारण की यांनी जी शाळा केलेली आहे ना, ती सगळ्यांच्या डोक्यात आलेली आहे, की बाबा यांनी शाळा करूनच सागरला जिंकवलेलं आहे. तर जे सागरने सोनावणे वहिनींनी जे केलंय ना करणनी, की फुल तिला इम्प्रेस करणं किंवा दुसरं काही असणं, हे पूर्णपणे चुकीचं आहे सोनावणे वहिनीचं. आणि कारण की जेवढं खानदेशातून आलेले लोकं होते, ते पूर्ण आपल्या माघारीच जाणार. कारण की रुचिता ऑलरेडी सागरकडंच कनेक्टेड होती. त्याच्यामुळे सागर झालेला आहे कॅप्टन. सागर भाऊ, ऑल द बेस्ट. तर त्याच्यानंतर सुरुवात होते तन्वी आणि सागरमध्ये ड्युटीवरनं चालू आहे, की तन्वी म्हणते, "मी किती वेळ काम करू? प्रत्येक गोष्टीत मी कामच करते. इथं काय जेवण 3 आठवडे मी जेवण बनवते, भांडे मीच घासते." तर सागर तिला सांगतोय, की "बाबा असं-असं नाहीये, की आपण तू हे कर, नाईट ड्युटी हे करू." तिथं सागरने जेवढं बोललंय, तर सागर बरोबर आहे तिथं. तन्वी रॉंग आहे. की आपल्याला स्पष्टपणे दिसतं, की सागर जी गोष्ट बोललेला नाहीये, तन्वीने तो मुद्दा उचलून पकडला, की हा बोललेला आहे. तर हे चुकीचं आहे पूर्णपणे. सागर काहीच बोललेला नाही. तिला फक्त म्हणला आहे, की तुझी ड्युटी आहे ना, ती सध्या कर. आपण नंतर डिस्कस करू. तरी सुद्धा ती म्हणते, की बाबा तू मला असं-असं बोलला, तसं काहीच बोललेलं नाहीये. तर हे चुकीचं आहे पूर्ण तन्वीचं. त्याच्यात तन्वी फुल रडतीये. जी पोरगी मला एक कळत नाहीये, तिचं प्रत्येक गोष्टीत छोट्या-छोट्या गोष्टींना रडायचंय काय बाई? तू एक काम कर ना, बिग बॉसमध्ये आलेली कशाला? अरे यार, प्रत्येक गोष्टीत रडणं बंद कर यार. तर प्रभू तुला इतकं भारी सात्वन करतोय तुझं बाबा, मस्त हातात हात घालून भाऊ-बहिणीचं नातं. तर मला असंच म्हणायचंय, की प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर एकतर रडणं बंद कर, नाहीतर ब्लेम करणं बंद कर, की काहीच फायदा होत नाहीये. त्यानंतर राकेशचं बोलणं चालू आहे. अनुश्री म्हणते, मला दुसऱ्याच्या मुद्द्यात बोललेलं अजिबात पटत नाही." हे मुद्दा कोणी पकडला होता? रुचितानी. जेव्हा सागरचं आणि तन्वीचं बोलणं चालू होतं. रुचिता मध्ये-मध्ये. रुचिताला एक स्पष्ट शब्दात सांगायचंय, की "एक काम कर, तू माईक लाव. तू कोल्हापूरची एक चांगली गोष्ट आहे. तू एक काम कर, माईक लाव. पूर्ण बोबाटा कर. कारण की तुझ्याशिवाय घराला घरपणच नाहीये." आईला तू डायरेक्ट येती म्हणती, "मी नाही करत." त्याचा स्टँड घेते. अरे काय गरज आहे त्याचा स्टँड घ्यायची? ती तिचा स्टँड घेते, तो त्याचा स्टँड घेतो. तू कशाला मध्ये-मध्ये बोलती? मला तेच कळत नाही राव. एकदम सुखात तुझ्या माझ्या संसाराला काय हवं? रुचिता हवी. अशी गत झालेली आहे. बाकी काहीच नाहीये. प्रत्येक गोष्टीत रुचिता मध्ये येणार आणि बोलणार. ही आता हेच झालेलं आहे, की बाबा चला रुचितामध्ये येणं. त्याच्यानंतर मजा कधी येतीये जेव्हा रुचिता आणि अनुश्रीची चालू आहे. अनुश्रीचं काय आहे ना, मला स्वभाव कळेना यार. राकेश संग राहू-राहू ती एकदम जरा चेंज झालेली आहे. तिचा स्वभाव असा, आता तुम्ही पण असता आणि मी पण असेन, की काही-काही लोकांना तिचा स्वभाव आवडत असेल. की बाबा ही अचानक एवढी चेंज कशी काय झाली? का राकेश संगत राहून त्या राकेशने काय ओम भट स्वाहा टाकलंय का काय ते पण कळेना. ते एक नंबर असं तिचा स्वभाव-बिभाव मुद्दा ते रुचिता विरुद्ध बोलायला लागली. ही गोष्ट एक खरंच एक नंबर आहे. जेव्हा ती बोलतीये, की बाबा ती नाही त्या मुद्द्यामध्ये तोंड घालतीये. कोण? रुचिता. तर रुचिताला ही गोष्ट खटकलेली आहे. तिने बार तिचं ती सांगतीये, की बाबा मी नाही हे करत, ती करत नाही, मी माझं बोलते. ही आणि प्रत्येक वेळा आपण बघितलेलं आहे, की अनुश्री प्रत्येक वेळा रुचिताला सेव्ह केलेलं आहे. प्रत्येक वेळा सेव्ह केलेलं आहे, की तू असं हे करू नको, की बोलू नको. तुला जिथं बोलायचं तिथं स्टँड घे. पण ती नाही, ती बोलतच जातीये. हे चुकीचं आहे पूर्णपणे. लय अवघड आहे खेळ. तो त्यांचा खेळच मला जमाना आहे. असं तुझं माझं जमाना तुझ्या वाचून करमेना असं अनुश्रीचं आणि रुचिताचं झालेलं आहे. पण आता अनुश्रीचा सीन काय आहे, जेव्हापासून ती राकेशच्या त्या बंधनात अडकलेली आहे ना, भाऊ-बहिणीच्या, तर ती गोष्टच वेगळी आहे. तर बेल्ट एकदम कसा जेव्हापासून ते बेल्ट नाहीये, तर भाऊ-बहिणीचं नातं आहे. असं माझं पर्सनलाइज मत आहे. त्याच्यानंतर सचिन तन्वीचं बोलणं चालू आहे. तन्वी सांगतीये,
तिने हा मुद्दा एकदम बराबर पकडलेला आहे, की सागरची त्यांची टीम एकच होती आणि त्यांनी एकत्रच सगळं कांड केलेलं आहे, की सचिनला बरोबर शांततेत बाहेर काढायचं. विशाल जे बोलतो ना, मी तुझा, रुचितापाशी गेला की मी तुझा, सागरपाशी गेला की मी तुझा, हे स्टँड घेते आणि तन्वीने तिथे 100% खरं बोललेलं आहे, की ती तसंच करणार आहे. त्याच्यात तन्वी आणि रुचिताने बेल्ट सोडले एकमेकांची. बाबा बोलायचं नाही, काय नाही, ते चालले एकदम वेगळं आपलं आपलं काम करत बसले होते. त्याच्यानंतर जे चालू होतं ना, एक नंबर. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ गपचूप आली आणि एकदम मजेत बॉल हे करायला लागली. ते अवघड सीन आहे. हायला बिग बॉसने ऑर्डर सोडली की लगेच कसं काय येतात बाबा, काय माहिती आहे लोक. रुचिता विशालला सांगते की अनुश्री काय काय बोलतीये, काय काय नाही. अगं त्या अनुश्रीचं कान असे असं मोठं दुर्बीण असते ना, दुर्बीण, त्या दुर्बिणीने लावलेले आहेत. तिला लगेच तिकडचं ना ऐकायला आलं पाहिजे. बघ ही दिव्याला सांगते, बघ ही कशी माझं कसं बोलते माझ्याबद्दल. पण तरी पण त्या अनुश्रीने एक शब्दही बोललेला नाहीये. पार तिची लायकी बिकी काढती नाही, तरी पण तिने एका शब्दाने बोललेली नाहीये. तिची अवकात काय हे काय, ती एका शब्दाने बोललेली नाहीये. त्यामुळे तो विषयच नाहीये. तिने जितकं नमतं घेतलेलं आहे आता ते बेस्ट आहे. त्याच्यानंतर दीपाली, तन्वी आणि रुचिताची रडताना ऍक्टिंग करते. दीपाली, रुचिता कशी रडते, कशी नाही, काय नाही, कसं नाही. ह्यो वाद आहे ना रडण्याचा, तर मी स्पष्टपणे सांगतो, बिग बॉस रडकं घर असंच करून टाकूयात आपण. प्रत्येक गोष्टीत कोण ना कोण रडते, प्रत्येक एपिसोडमध्ये कोण ना कोण रडते. आणि ह्याच्या टॉप 3 मध्ये रुचिता, तन्वी आणि दीपाली, या तिघांना रडण्याशिवाय दुसरं काम काय नाही, भांडण्याशिवाय पण दुसरं काही काम नाहीये. हायला प्रत्येक गोष्टीत आले की अरे बास कर बाई, किती रडशील. अवघड आहे यार. प्रत्येक गोष्टीत रडणं बंद करा यार. ती 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 तर बाबा दीपाली तर अगं करतो, हायला ऍक्टिंग करते तू. काय करते, काय ऍक्टिंगच करते ना तू. डेंजर कराटे बिराटे शिकते डायरेक्ट ती. हा नंतर जे टास्कचा आहे, पॉवर की टास्क चालू होतोय, तर टास्क मध्ये एक गोष्ट आपल्याला आवडली. प्रभू आधीच सागरला म्हणतोय बाबा आपण हारणार आहेत. मला एक कळत नाही, प्रभू तू इतकं स्वतःला वीक कंटेस्टर का समजतोय. चला ठीक आहे, सगळेजण आहेत तिथं, पॉवर एकदम बॉडी बिल्डर सगळे टाईप आहेत, पण तू प्रयत्न केल्याच्या आधीच हार मानतोय, हे चुकीचं आहे ना. सागर बाबा तुला बोलतोय ना की आपण प्रयत्न करून बघू, पण तो प्रयत्न तुम्ही केला पण आणि प्रभूच्या मनासारखं झालं, पण तुम्ही पहिल्याच फेरीत धप्पाक अशी गत झालेली आहे. त्याच्यामुळं तुमचा टास्कचा काही फायदाच नाही. नंतर सगळ्यात भारी जेव्हा हे बाद होतात ना, बिग बॉस त्यांना सांगतोय की बाबा आता तुमच्या हातात आहे की अजून 2 जणांना 2 कीप बाद करायच्यात. काय सांगायचं राव, सागर भाऊ, सागर भाऊ ले एक नंबर. सागर भाऊच्या मनातले असे लड्डू फुटले हो, धपाधप धपाधप धपाधप, की मी किती खुश आहे, किती काय आहे, कसं करू मी. 2 किल्ल्या मीच उडवणार आहे. तर त्यांनी 2 किल्ल्या उडवल्या. एक रोशनची, प्राजक्ताची आणि विशालची आणि ओमकारची. का तर एकदम एकदम स्ट्रॉंग कंटेस्टर आहे. एक नंबर. ही गोष्ट आपल्याला पण आवडली की यांना आपण लांब करू शकत नाही. त्याच्यानंतर चाव्या, शिल्लक आणि जोड्या, 6 जोड्या एकमेकांच्या अंगावर चालू आहेत. त्यांचा जे टास्क चालू झालाय, मला एक कळत नाही, त्या अनुश्री आणि राकेश, प्राजक्ता आणि रोशन. भाई तुझं वजन किती आहे? असं 5 किलो 15 किलो आहे का प्राजक्ताचं वजन, जे अनुश्रीच्या तू ठेवणार आहेस? चुकीचं आहे ना. तन्वी एकदम असं बोलताना वेगळं वाटतं ना आपल्याला, की ती तन्वीच्या ऐकेल. अनुश्रीनी कुणाच्या, ओमकारच्या हातावर ठेवलं होतं. बाबा चला त्यांचं हे त्यांनी ठेवलं तिने, ठीक आहे. पण तुमचं काय बाबा, तुझं वजन खात्यापित्या असं खात्यापित्या हे बाबा, तुमचं वजन झेपणार आहे का त्यांना? ऐका तुम्ही लय डेंजर आहेत हा. तुमचं वजन असं तू डायरेक्ट इथनं पाय देते. तो म्हणतोय बाबा मला सोड, मला सुधारी, पण तू काय सोडायला तयार नाहीये. अवघड खेळ आहे ना आलंय. तन्वीच्या मानेवर बसली तू. तो मुद्दा तर लय भारी हो. आला ती अनुश्री तर डायरेक्ट त्या ह्याच्याच, आपला काय नाव आहे त्याचं, रोशन नाही, सचिन सॉरी सचिनच्या अंगावर. सचिनला काय वाटलं असेल मनात, बाबा ही समोर माझ्या
आहे. मी काय करू काय नाही. मला इतकं इंटरेस्टिंग वाटत होतं ना कार्यक्रम बघताना, मी आता नाव सुद्धा विसरलोय, की काय करायचं ती बसलीच लहान पोरावानी बसलेली आहे. बाबा काय तुझं मनात काय विचार आहे? तू एक काम करायचं ना, ते पूर्ण चावीच घरी घेऊन जा ना चोरून. आयला लय भारी वाटलं यार अनुश्री. पण अनुश्री तू आता एकदम फेअर गेम खेळती तर आपण जरा कमी करूयात. त्याच्यानंतर तिसऱ्या राउंडमध्ये 2 चाव्या शिल्लक आहेत. आयुष आणि आयुषची जोडी, राकेश, अनुश्री, तन्वी, रुचिता. मला हे कळत नाही, विशाल जे प्लॅनिंग करतो ना, तो सक्सेस कसा काय होतो काय कळत नाही. तो इथं पण जाणार, रुचिताला बोलतोय, तिकडं ती प्राजक्ता माइंड गेमने खेळतीये, की बाबा ती पण रुचिताला म्हणते असं-असं. पण यांच्यामध्ये एक गोष्ट आहे, की रुचितानी आणि तन्वीने जे डील केली होती प्राजक्ता संकट, प्राजक्ता इथं सबशेल पलटी मारतीये. प्राजक्ताने तर पलटी मारलेली काहीच नाहीत. मित्रांनो, आपण बघितलंय, की प्रत्येक गोष्टीत आपण ती बोलतीये, की बाबा रुचिता इथे स्पष्टपणे तिला बोललेली आहे, की तू एकतर मी जिंकले तर मी, तू जिंकले तर तू. असं झालेलं आहे. तरी सुद्धा ती म्हणली तन्वीला आणि रुचिताला बाद केलं आयुषनी. हे गेम मलाही पटलेलं नाहीये. हे चुकीचा आहे पूर्णपणे मुद्दा. ह्या टास्कमध्ये 100% रुचिता आणि तन्वीने जिंकलेलं आहे. गेम जिंकलाय, बाकी काहीच नाही. मला ही ही हे अनफेअर वाटलं थोडं. मला जमलं नाही गोष्ट, की बाबा थोडी खटकली मनाला. ही एवढा प्रयत्न केलाय आणि एवढं केलंय. असो, आता काय करणार, आता संचालकाच्या मनात निर्णय आहे, तर संचालक काय बोलू शकत नाही. त्याच्यानंतर संचालक जे बोललेत ना, तन्वी आणि रुचिता परत त्यांच्यापाशी आले बोलायला, की "बाबा तू कोणत्या अँगलनी फेअर गेम दिलाय आम्हाला, की तू खेळलास का? की आम्ही एवढं हे करून." पण त्याच्या मनात काय? तर नाही, नाही, त्याची चावी हातात वरती होती. अरे तू वरच्याच किल्लीलाच पकडणार आहेस का? खालच्या किल्लीला पण पकड ना बाबा. असं का त्यांनी पूर्णपणे दिसतंय समोर आपल्याला, की बाबा त्यांनी पूर्णपणे हातात पकडलाय चावी, हे केलं तरी पण त्याला नाहीच काय करायचंय. आयुष बाबा तू तुझ्या मनात तन्वीबद्दल काय राग आहे किंवा प्रेम आहे किंवा कसलं काय मित्र असलं, आम्हाला सांग तरी एकदा. की आम्ही हे म्हणजे असं तू आम्हालाच गोंधळात टाकतो रे. तू तिच्या विरोधात पण जातोय, तिच्याकडनं बोलतोय सुद्धा. तू एकतर एकनिष्ठ राहा, की तू तिच्याकडनंच बोलणार किंवा तू तिच्याकडनं नाही. तो आपला विशाल बघा, मस्त डोले-शोले घेऊन येतो. काही झालं की लगेच रुचिताला कोणी बोलायचं नाही. मी आहे ना, मी प्रत्येक गोष्टीत ते बोलतो. आणि तू आहे की आपलं नाही, नाही तुम्हीच. अरे तर विशालने डोळे झाकून म्हणला असता, "हां, रुचिता जितली." काय राव तू लय डेंजर आहे बाबा. त्याच्यानंतर बिग बॉस रोशनला आणि प्राजक्ताला सांगतात ते, की बाबा जावा, चावी घेऊन या आणि ओमकारला आणि याला द्या विशालला. तर मस्त मग त्यानं चावी दिली. पण मला एक गोष्ट कळत नाहीये ओमकारची. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक गोष्टीत तो मला प्राजक्ता जेव्हा ओमकारला हे करती, तर ओमकार कन्विन्स कसा होतो? हे चुकीचं आहे पूर्णपणे. ओमकारने कन्विन्स नाही व्हायला पाहिजे, की बाबा प्राजक्ता काय थोडी बोलली, की तू मागच्या टास्कमध्ये पण बघितलं आपण. हां, हां. हो, हो. ठीक आहे. अरे बाबा तू तुझ्या माइंडने खेळ आता. हा चान्स आहे, ह्यो आठवडा तुझ्यासाठीच आहे. सगळं तुझ्यासाठीच आहे. तो ह्यो पण बोलला मधी, की हा वीक कंटेस्टेड आहे. तन्वी सुद्धा सचिनला बोलली, "तू एकदम वीक आहे." विशालला ही गोष्ट माहिती आहे. तरी सुद्धा विशालने माइंड गेम खेळून त्याला लांब केलेलं आहे. आता सचिनला ही गोष्ट कळलेली तर आहे, पण सचिन काय बोलू शकत नाही कारण की हा गेम आहे. पण माझ्या मते की ते हा घरातला खरा मास्टर माइंड कोण असेल तर टोळी प्रमुख विशालच आहे. आता जे ओमकारने त्याला पकडले ना, ह्यांची दोस्ती पहिल्या आठवड्यात जे मस्त झालं होतं ना, ते आता कॅन्सल झालेलं आहे. तर आता झालेलं आहे फक्त या दोघांची जोडी मला पूर्णपणे फेअर वाटते. कारण की प्रत्येकजण आपल्या गेमसाठी खेळतो. ओमकार जिथं बोलत नाहीये, तिथं आता विशालमध्ये यायला लागलाय. त्यांची दोघांची जोडी जमायला लागली आहे. मस्त घट्ट मैत्री व्हायला लागली आहे. पण एक विषय आहे, की जिथं आपण प्रत्येक गोष्टीत बघतो ना, सूर्य इतना उगवला, सूरज यहाँ से निकला, सब कुछ ठीक है. लेकिन कभी-कभी ऐसा लगा कि यहाँ से निकला. क्यों निकला? तो मेरी अनुश्री बदल गई. हायला अवघड आहे. अनुश्री तू इतकी चेंज कशी झाली रे? इतकी कशी चेंज होऊ शकते बरं तू? डायरेक्ट त्या राकेशला एकदम हाताहात असं ताट दिलं जेवायचं. पहिलं काय बघितलं होतं, हे जबरदस्त म्हणलं तू मला बोलायचं ना फालतू-बिलतू असले शब्द. आईला सेन्सॉर बोर्डने कात्री मारली असती रे अशी. एवढे शिव्या बिग बॉसमध्ये.
सेन्सॉर बोर्ड डायरेक्ट म्हणला असतं मी कैचीच घेऊन येतो आणि कैचीनेच कापून टाकतो डायरेक्ट. मला तेच कळलं नाही कसं कसं कापून टाकतं सेन्सॉर बोर्ड. तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं ना खरं 24 तास सेन्सॉर बोर्डने खरंच कात्री मारली असती. एवढं प्रेम एवढं हे एकनिष्ठ नक्की काय 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 केलंय काय राकेशने? काय समजून सांगितलंय का तुला बाई आपण दोघं असे आहेत, आपण दोघं तसे आहेत आणि तुझं पण मध्ये पण कौतुक केलं की तू लय भारी दिसती तशी नाहीये. तर तू पण आता जरा एकदम माझ्यामध्ये हे करायला लागलीस, घ्यायला लागलीस. मस्त आहे, मस्त गेम खेळतीयेस. एक नंबर. तर आपण ही गोष्ट एक नंबर बघूयात आणि त्याच्यानंतर बिग बॉसने सगळ्यांसाठी एक पार्टी ठेवली. पावर किचन. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी एक गोष्ट हे ठेवली, पार्टी ठेवली बिग बॉसने जेमिनीची. मस्त समोसे बिमोसे आणले, सगळं केलं. मला एक कळत नाहीये की समोसे आणून सुद्धा यांनी मस्त चटर-पटर खात्यात प्रभुत्व आणि सगळ्यात मुद्दा त्या रुचिताचा येतोय मला. किती आणि किती सांगितलंय की बाबा रुचिता प्रत्येक गोष्ट येतीये, बोलतीये आणि सकाळ-सकाळ भांडण-बिंडण करून जायची. सकाळी काय डान्स करते राव ती. कसला मूड आहे तिचा. डेंजर मूड आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आपण एकदम एंडिंगला जितलंय कोण? पॉवर की विशाल आणि ओमकार यांनी पॉवर की मस्तमध्ये जितलेली आहे. आणि एकदम त्याच्यानंतर समोसे बिमोसे पार्टी-बिर्टी एकदम जाम झालेले आहेत मित्रांनो. तर मला एक गोष्ट सांगायची आहे. ही पार्टी अशीच कंटिन्यू ठेवा. तुम्ही पण मस्त एन्जॉय करा. मस्त खावा-बिवा, मस्त झोपा, पिक्चर बघा आणि आपला बिग बॉस बघायला विसरू नका. थँक यू सो मच. गुड नाईट. सबस्क्राईब प्लीज.